विद्येचं माहेरघर असलेल्या आपल्या पुण्याची शान म्हणजे या शहरामधली अनेक ऐतिहासिक स्थळं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा गांधी आणि टिळकांपर्यंत पुण्याच्या इतिहासाची साक्ष देत इथली अनेक स्थळं आज दिमाखात उभी आहेत. इतिहासाची ग्वाही देणारं शनिवार वाडा हे असंच एक महत्त्वाचं नाव. मराठा साम्राज्यातील पेशव्यांचं निवासस्थान शनिवार वाडा म्हणून ओळखलं जातं. या वाड्यात पाऊल टाकताच पुन्हा एकदा पेशवाईचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. थोरल्या बाजीरावांना साताऱ्याच्या शाहू महाराजांनी 1725 साली पुणे हे गाव इनाम दिलं होतं. त्यावेळी पेशव्यांनी आपल्या वास्तव्यासाठी शनिवार वाड्याची बांधणी केली. या वाड्याची मुहूर्तमेढ 10 जानेवारी 1730 रोजी शनिवारच्या दिवशी करण्यात आली, म्हणून या वास्तूला शनिवार वाडा असं नाव देण्यात आलं. एकाच वेळी 1000 लोक राहू शकतील एवढा भव्य वाडा हा. 1828 साली 27 फेब्रुवारीला या वाड्याला आग लागली होती. ती विझवायला तब्बल 7 दिवस लागले होते. ही आग कशी लागली हे मात्र नेमकं कुणालाच कळलं नाही कधीच. एकेकाळी 7 मजली उंच असलेल्या वाड्याचा आता मात्र केवळ काही भागच शिल्लक आहे. हा राहिलेला भाग आणि आतील काही बागा पाहण्यासाठी आता पर्यटकांची गर्दी होते. शनिवार वाड्याच्या इतिहासाशी जोडलेली एक गोष्ट म्हणजे नारायणराव पेशव्यांची. राघवदादा आणि आनंदीबाई पेशव्यांचे आपल्या पुतण्या नारायणराव याच्याशी फारसे चांगले संबंध नव्हते. फार लहान वयात नारायणरावांना पेशवा बनवलेलं त्यांना पटलं नव्हतं. काही इतिहासकार सांगतात की राघवदादांनी नारायणरावांना मारण्यासाठी लोक पाठवले. त्यावेळी नारायणराव या वाड्याभर "काका मला वाचवा" असं ओरडत पळत होते. त्यांच्या त्या आरोळ्या अजूनही तिथे ऐकू येतात असं काही लोक सांगतात. शनिवार वाडा आणि शूर बाजीराव पेशवे ही नावं इतिहासात अजरामर आहेत. आणि अशा या नावांबरोबर आपण राहतो त्या पुण्याचं आणि आपलं नाव जोडलेलं आहे याचा अभिमान वाटतो.